कल्पना करा, तुमच्या समोर एक प्रचंड मोठा पर्वत उभा आहे. तो एवढा उंच आहे की त्याचं शिखरही दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे की त्या पर्वताच्या पलीकडे तुमचं स्वप्न आहे. तुमची चांगली नोकरी, तुमचं यश, तुमचं शांत आयुष्य, तुमचं सर्वोत्तम रूप. तुम्ही चालायला सुरुवात करता, पण प्रत्येक वेळी काहीतरी घडतं. कधी तुम्ही स्वतःच थांबता, कधी स्वतःलाच सांगता उद्या सुरू करेन. कधी वाटतं मी एवढा चांगला नाही. कधी एखादी छोटी चूक होते आणि तुम्ही संपूर्ण प्रवासच सोडून देता. आणि मग आपण काय म्हणतो? नशीब साथ देत नाही, लोकांनी मला संधी दिली नाही, परिस्थिती खराब होती. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांच्या मध्ये उभा असलेला सर्वात मोठा पर्वत हा परिस्थितीचा नाही, तो तुमच्याच मनाने बांधलेला आहे. हो, आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अडथळे स्वतःच निर्माण करतो. आपण स्वतःवर शंका घेतो, स्वतःची इतरांशी तुलना करतो, यश अगदी जवळ असताना घाबरतो, नातं चांगलं चालू असताना स्वतःच ते बिघडवतो, नवीन संधी मिळाल्यावर मागे हटतो. आणि गंमत म्हणजे हे सगळं आपण मुद्दाम करत नाही. आपलं मन आपल्याला वाचवत असल्याचा प्रयत्न करत असतं, पण त्याच प्रयत्नात ते आपल्याला पुढे जाऊही देत नाही. म्हणूनच काही लोकांकडे टॅलेंट असतं, मेहनत असते, संधी असतात, तरीही ते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभे राहतात. कारण त्यांची लढाई जगाशी नसते, ती स्वतःशी असते. आणि जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, त्याला बाहेरचं कोणतंच युद्ध फार कठीण वाटत नाही. याच अत्यंत खोल आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या विषयावर आधारित आहे आजचं पुस्तक, द माउंटेन इज यू. या पुस्तकाच्या लेखिका ब्रायना विस्ट या मानसशास्त्र, भावनिक सवयी आणि मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी हे पुस्तक एक साधं मोटिवेशनल बुक म्हणून लिहिलेलं नाही. त्यांनी ते अशा लोकांसाठी लिहिलं आहे जे वारंवार स्वतःच्या प्रगतीच्या आड येतात. ज्यांना वाटतं मी खूप प्रयत्न करतो, पण शेवटी काहीतरी बिघडतंच. या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातला माउंटेन म्हणजे तुमची नोकरी नाही, तुमचे पैसे नाहीत, तुमचे नाते नाहीत, तर तुमच्या मनात दडलेले भीतीचे, जुन्या जखमांचे आणि स्वतःबद्दलच्या चुकीच्या विश्वासांचे थर आहेत. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हा पर्वत हटवायचा नसतो, तो समजून घ्यायचा असतो. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाने उभारलेला हा पर्वत चढायला शिकाल, त्या दिवशी तुम्ही फक्त यशस्वी होणार नाही, तर तुम्ही स्वतःची एक पूर्णपणे नवीन ओळख घडवणार आहात. चला तर मग या पर्वताच्या प्रवासाला सुरुवात करूया. पॉइंट 1. सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आत लपलेला असतो. कधी असा विचार केला आहे का की काही लोकांकडे बुद्धिमत्ता असते, मेहनत असते, संधीही असतात, तरीही ते वारंवार त्याच ठिकाणी येऊन का उभे राहतात? आणि दुसरीकडे काही लोक साध्या परिस्थितीतून सुरुवात करूनही आयुष्यात खूप पुढे जातात. हा फरक फक्त नशिबाचा असतो का? या पुस्तकात लेखिका ब्रियाना वेस्ट एक खूप वेगळा विचार मांडतात. त्या म्हणतात, आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपयशामागे परिस्थितीच कारणीभूत असतेच असं नाही. अनेक वेळा आपण स्वतःच नकळत आपल्या प्रगतीच्या आड उभे राहतो. यालाच त्या स्वतःचा मार्ग अडवणे असं म्हणतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आळशी आहात किंवा तुमच्यात क्षमता नाही. उलट अनेक वेळा ज्या लोकांमध्ये सर्वाधिक क्षमता असते, तेच स्वतःला सर्वाधिक रोखतात. समजा तुम्ही ठरवलं की उद्यापासून रोज सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करायचा. रात्री झोपण्यापूर्वी पूर्ण उत्साह असतो, पण सकाळी गजर वाजताच मन म्हणतं, आज नाही, उद्यापासून नक्की. हा आळस नाही,
हा तुमच्या मनाचा एक संरक्षणात्मक प्रयत्न असतो. कारण बदल म्हणजे अनोळखी गोष्ट आणि आपल्या मेंदूला अनोळखी गोष्टींपेक्षा परिचित गोष्टी जास्त सुरक्षित वाटतात. म्हणूनच अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याआधीच मागे हटतात. चांगली नोकरी मिळण्याची संधी असतानाही अर्ज करत नाहीत किंवा एखादं नातं सुंदर सुरू असतानाही स्वतःच्या भीतीमुळे ते नातंच बिघडवून टाकतात. त्यांना वाटतं की त्यांचं दुर्दैव आहे, पण खरं कारण वेगळंच असतं. पुस्तकात लेखिका सांगतात की आपण ज्या गोष्टी वारंवार टाळतो, ज्या संधी शेवटच्या क्षणी सोडून देतो किंवा ज्या चुका पुन्हा पुन्हा करतो, त्या फक्त सवयी नसतात. त्या आपल्या मनात खोलवर दडलेल्या भीतीचं प्रतिबिंब असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा गिर्यारोहक पर्वत चढतो तेव्हा त्याचा सर्वात मोठा शत्रू पर्वत नसतो. अनेकदा त्याचा स्वतःचा थकवा, भीती आणि मी हे करू शकणार नाही हा विचार त्याला अर्ध्या वाटेत थांबवतो. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. बाहेरचे अडथळे आपल्याला एकदाच थांबवतात, पण मनातले अडथळे आपल्याला पुन्हा पुन्हा थांबवतात. आणि म्हणूनच या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात मोठा धडा असा आहे, जर आयुष्य बदलायचं असेल तर फक्त परिस्थिती बदलून उपयोग नाही. सर्वप्रथम स्वतःच्या मनात चालणारं अदृश्य युद्ध समजून घ्यावं लागेल. कारण ज्या दिवशी तुम्ही हे ओळखाल की तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तुमच्या विचारांच्या रूपात तुमच्याच आत लपलेला आहे, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील खरा बदल सुरू होईल. आणि कदाचित तुम्ही पहिल्यांदाच स्वतः विरुद्ध नाही तर स्वतःच्या बाजूने उभे राहाल. पॉइंट 2. आपलं मन बदलायला नाही तर स्वतःची जुनी ओळख सोडायला घाबरतं. तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? एखादी सवय आपल्यासाठी वाईट आहे हे माहिती असूनही आपण ती पुन्हा पुन्हा का करतो? रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं शरीरासाठी चांगलं नाही हे माहिती असतं, तरीही आपण स्क्रीन बंद करत नाही. रागामुळं नातं तुटू शकतं हे माहिती असतं, तरीही त्या क्षणी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पैसे वाचवायला हवेत हे माहिती असतं, पण अचानक काहीतरी विकत घेतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. मग प्रश्न असा पडतो, आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक माहिती असतानाही आपण चुकीचं का निवडतो? याच प्रश्नाचं उत्तर ब्रियाना विस्ट अतिशय सुंदर पद्धतीने देते. त्या सांगतात, आपण आपल्या सवयी बदलण्यासाठी भांडत नाही, आपण आपल्या ओळखीशी भांडत असतो. आपल्या मनानं वर्षानुवर्ष स्वतःबद्दल एक गोष्ट मान्य केलेली असते, मी असा आहे, माझ्याकडून हे होत नाही, मी नेहमी अपयशी ठरतो, माझं नशीबच खराब आहे. सुरुवातीला हे फक्त विचार असतात, पण हळूहळू ते विचार आपल्या ओळखीचा भाग बनतात. आणि एकदा एखादी गोष्ट आपल्या ओळखीचा भाग झाली की आपलं मन ती बदलू देत नाही. कारण मनाला सत्यापेक्षा ओळखीशी प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. पुस्तकात हा विचार वारंवार दिसून येतो की अनेकदा आपण आपल्या जुन्या विश्वासांशी इतके जोडले जातो की नवीन आयुष्य समोर उभं असतानाही आपण जुन्याच पद्धतीनं वागतो. समजा एखादा विद्यार्थी लहानपणापासून सतत ऐकत आला, तू हुशार नाहीस. सुरुवातीला त्याला वाईट वाटेल, नंतर तो ते मान्य करेल आणि काही वर्षांनी जरी तो चांगला अभ्यास करू शकत असला तरी परीक्षेच्या आधी तो अभ्यास टाळेल. कारण त्याला अपयश आवडतं म्हणून नाही, तर त्याचं मन म्हणत असतं, तू हुशार नाहीस, मग प्रयत्न करून काय उपयोग? यालाच स्वतःची जुनी ओळख जपणं म्हणतात. याचं एक सुंदर वास्तव उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन. आज त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक म्हणून ओळखलं जातं. पण सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक ठिकाणी नकार मिळाले. त्यांचा आवाज योग्य नाही असंही सांगितलं गेलं. अनेक चित्रपट अपयशी ठरले.
जर त्यांनी त्या नकारांवरून स्वतःची ओळख ठरवली असती, मी यशस्वी होऊ शकत नाही, तर कदाचित इतिहास वेगळा असता. पण त्यांनी नकाराला ओळख बनू दिली नाही. त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण केली. आणि हाच या भागाचा सर्वात मोठा धडा आहे. तुमचं भविष्य तुमच्या क्षमतेवर कमी आणि स्वतःबद्दलच्या विश्वासावर जास्त अवलंबून असतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला जुन्या नजरेनं पाहत राहाल, तोपर्यंत नवीन आयुष्य सुरू होणार नाही. कारण बदलाची सुरुवात सवयी बदलण्यापासून होत नाही, ती स्वतःबद्दलची ओळख बदलण्यापासून होते. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल त्या दिवशी सुरू होईल, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पहिल्यांदा म्हणाल, मी कालचा माणूस राहिलो नाही. पॉइंट 3. तुमच्या भावना शत्रू नाहीत, त्या संदेशवाहक आहेत. आपण लहानपणापासून एक गोष्ट सतत ऐकत आलो आहोत. रडायचं नाही, जास्त विचार करू नको, राग आवर. कमकुवत माणसं भावना दाखवतात. हळूहळू आपण एक गोष्ट शिकतो, भावना म्हणजे समस्या. आणि म्हणूनच जेव्हा दुःख होतं तेव्हा आपण स्वतःला कामात बुडवतो. जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण ती लपवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा राग येतो तेव्हा तो दाबून ठेवतो किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर काढतो. पण ब्रियान्ना विस्ट एक वेगळाच विचार मांडतात. त्या सांगतात, तुमच्या भावना तुमच्या शत्रू नाहीत, त्या तुमच्या मनाने पाठवलेले संदेश आहेत. कल्पना करा, तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर अचानक लाल रंगाचा एक वॉर्निंग लाईट लागला. तुम्ही काय कराल? त्या दिव्याला काळी टेप लावून झाकून टाकाल की गाडीचं इंजिन तपासाल? बहुतेक लोक इंजिन तपासतील. मग आयुष्यात तसं का करत नाही? आपल्याला चिंता वाटते, आपण मोबाईल स्क्रोल करायला लागतो, एकटेपणा जाणवतो, आपण सतत लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. दुःख होतं, आपण स्वतःला व्यस्त ठेवतो, म्हणजे वॉर्निंग लाईट बंद करण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिनकडे पाहतच नाही. लेखिका सांगते की प्रत्येक भावना एक प्रश्न विचारत असते. भीती विचारते, तू कोणत्या गोष्टीपासून पळतो आहेस? राग विचारतो, तुझी कोणती मर्यादा वारंवार ओलांडली जात आहे? दुःख विचारतं, तू अजून कोणती गोष्ट स्वीकारलेली नाही? मत्सर विचारतो, तुला खरंच आयुष्यात काय हवं आहे? म्हणून भावना चुकीच्या नसतात, त्या आपल्या आत दडलेल्या सत्याकडे बोट दाखवत असतात. पुस्तकात लेखिका सांगते की अनेक लोक भावना संपवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि जोपर्यंत आपण त्या समजून घेत नाही, तोपर्यंत त्या पुन्हा पुन्हा वेगळ्या रूपात समोर येतात. समजा, तुम्हाला प्रत्येक वेळी कुणीतरी तुमच्यावर टीका केली की खूप राग येतो. पहिल्या नजरेला वाटेल, समोरचा माणूसच चुकीचा आहे. पण जर तुम्ही स्वतःला विचारलं, मला एवढा राग का आला? तर कदाचित उत्तर वेगळंच असेल. कदाचित लहानपणी तुमच्या प्रत्येक चुकीवर टीका झाली असेल. कदाचित तुम्ही स्वतःलाच अजून स्वीकारलेलं नसेल. आणि म्हणून आजची छोटी टीकाही जुन्या जखमेवर मीठ सोडते. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे दीपिका पादुकोण. करिअरच्या शिखरावर असतानाही तिने नैराश्याचा सामना केला. तिने त्या भावना लपवल्या असत्या तर कदाचित समस्या आणखी वाढली असती. पण तिने त्या स्वीकारल्या, त्याबद्दल बोलली, मदत घेतली आणि त्यातून बाहेर आली. कारण खरी ताकद भावना नसल्यामध्ये नसते, तर भावना समजून घेण्यात असते. या भागाचा सर्वात मोठा धडा असा आहे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, दुःख होईल, राग येईल, तेव्हा लगेच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही भावना मला नेमकं काय शिकवू पाहते आहे? कारण कदाचित तुमच्या आयुष्याला बदलणारा सर्वात महत्त्वाचा धडा तुमच्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या भावनेमध्येच लपलेला. पॉइंट 4. जुन्या जखमा वर्तमानावर कसा परिणाम करतात? कधी असा विचार केलाय का? काही लोक छोट्याशा गोष्टीवर खूप दुखावले जातात, तर काही जण
त्याच गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. दोघांनाही एकच घटना घडते, पण प्रतिक्रिया मात्र पूर्णपणे वेगळी असते. असं का? कारण आपण आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला जशीच्या तशी प्रतिक्रिया देत नाही. आपण आपल्या भूतकाळातून तयार झालेल्या नजरेतून प्रतिक्रिया देतो. लेखिका ब्रियाना विस्ट सांगते की आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय हे वर्तमानावर आधारित नसतात. ते आपल्या जुन्या अनुभवांवर आधारित असतात. लहानपणी जर एखाद्या मुलाला सतत दुर्लक्षित केलं गेलं असेल, त्याचं मत कधी ऐकलं गेलं नसेल, तर मोठेपणी एखाद्याने त्याचा फोन उशिरा उचलला तरी त्याच्या मनात लगेच विचार येऊ शकतो, कदाचित माझी किंमतच नाही. घटना छोटी असते, पण वेदना जुनी असते. म्हणूनच लेखिका सांगतात, आपण आजच्या परिस्थितीला नाही तर कालच्या जखमेला प्रतिसाद देत असतो. कल्पना करा, तुमच्या हाताला एक जुनी जखम आहे. ती पूर्ण भरलेली नाही. कोणी हलकासा स्पर्श केला आणि तुम्हाला तीव्र वेदना झाली. समोरच्या व्यक्तीचा स्पर्श चुकीचा नव्हता, पण जखम अजून भरलेली नव्हती. आपल्या मनातही असंच घडतं. बाहेरची घटना नेहमी मोठी नसते, पण आतली जखम अजून जिवंत असते. याचं एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अरुणिमा सिन्हा. एका भीषण अपघातात तिने आपला एक पाय गमावला. कोणाच्याही आयुष्यात अशी घटना घडली असती तर ती व्यक्ती स्वतःला कायमचं संपला आहे असं समजली असती. पण अरुणिमाने त्या वेदनेला स्वतःची ओळख बनवू दिली नाही. उलट तिने ठरवलं, ही घटना माझ्या आयुष्याचा शेवट नाही, ही माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आणि कृत्रिम पायाच्या आधाराने तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. फरक एका गोष्टीचा होता. घटना सारखीच कठीण होती, पण तिने त्या जखमेचा अर्थ बदलला. आणि हेच या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धड्यांपैकी एक आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाचा अर्थ नक्कीच बदलता येतो. जोपर्यंत आपण जुन्या जखमांना लपवत राहतो, तोपर्यंत त्या आपल्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक नात्यावर आणि प्रत्येक स्वप्नावर सावली टाकत राहतात. पण ज्या दिवशी आपण त्या जखमांकडे पळून न जाता धैर्याने पाहायला शिकतो, त्या दिवशी त्या आपली कमजोरी राहत नाहीत. त्या आपल्या सर्वात मोठ्या ताकदीत बदलू लागतात. कारण जखम तुमचं भविष्य ठरवत नाही, त्या जखमेबद्दल तुम्ही तयार केलेली कथा तुमचं भविष्य ठरवते. पॉइंट 5, तुमच्या सवयी नाही, तुमची ओळख तुमचं भविष्य घडवते. कधी असा विचार केलाय का, 2 माणसं एकाच दिवशी एकच संकल्प करतात. दोघेही ठरवतात, उद्यापासून रोज व्यायाम करायचा. पहिला माणूस 4 दिवसांनी थांबतो, दुसरा मात्र वर्षानुवर्ष ती सवय कायम ठेवतो. दोघांकडेही तेच 24 तास, तेच शरीर, तीच सुरुवात. मग फरक कुठं असतो? फरक त्यांच्या सवयींमध्ये नसतो, फरक त्यांच्या ओळखीत असतो. लेखिका ब्रियाना विस्ट सांगतात की आपण आयुष्यात जे निर्णय घेतो ते फक्त आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, ते आपल्या स्वतःबद्दलच्या विश्वासावर अवलंबून असतात. जर तुमच्या मनानं एकदा ठरवलं असेल, मी नेहमी काम अर्धवट सोडतो, मी यशासाठी बनलेलो नाही, मोठी स्वप्न माझ्यासाठी नाहीत, तर तुमचं मन प्रत्येक वेळी त्याच गोष्टीचं समर्थन करणारे निर्णय घेईल. कारण मनाला चुकीचं सिद्ध होणं आवडत नाही. त्याला स्वतःबद्दल तयार केलेली कथा खरी ठेवायची असते. म्हणूनच अनेक लोक नवीन सवय सुरू करतात, पण काही दिवसांनी पुन्हा जुन्याच आयुष्यात परत जातात. कारण त्यांनी सवय बदलायचा प्रयत्न केला, पण स्वतःबद्दलची ओळख बदलली नाही. पुस्तकात लेखिका सांगतात की खरा बदल बाहेरून सुरू होत नाही, तो आतून सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन नजरेनं पाहायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कृती आपोआप बदलायला लागतात. समजा एखादा माणूस स्वतःला सतत म्हणत असतो, मी आळशी आहे. तो 1 दिवस लवकर उठेल, 2 दिवस व्यायाम करेल, पण 3ऱ्या दिवशी त्याचं मन त्याला परत जुन्या सवयीकडे खेचेल.
कारण त्याच्या मनासाठी मी आळशी आहे हीच त्याची खरी ओळख आहे. जोपर्यंत ही ओळख बदलत नाही तोपर्यंत आयुष्यही बदलत नाही. याचं एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नीरज चोप्रा. लहानपणी त्याचं वजन जास्त होतं. लोक त्याची खिल्ली उडवायचे. तो स्वतःला त्या टिंगलीत अडकवून ठेवू शकला असता. पण त्यानं स्वतःची ओळख बदलली. त्यानं स्वतःला एक सामान्य मुलगा म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून पाहायला सुरुवात केली. त्या एका बदलामुळं त्याच्या सवयी बदलल्या, त्याचा दिनक्रम बदलला, त्याची मेहनत बदलली आणि शेवटी त्याच ओळखीनं त्याला जगातील सर्वोच्च मंचावर नेऊन उभं केलं. म्हणूनच लेखिका सांगते, आपल्या आयुष्यातील मोठे बदल हे एका दिवसात होत नाहीत. ते दररोज स्वतःबद्दल घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून घडतात. आज तुम्ही स्वतःला जे समजता, उद्या तुमचं आयुष्य तसंच घडतं. म्हणून पुढच्या वेळी नवीन सवय लावण्याचा प्रयत्न करताना फक्त स्वतःला एवढंच विचारू नका, आज मला काय करायचं आहे. त्याऐवजी स्वतःला विचारा, मला कोणता माणूस बनायचा आहे. कारण सवयी तुमचं आयुष्य बदलत नाहीत. नवीन ओळख नवीन सवयी निर्माण करते आणि नवीन सवयी नवीन भविष्य घडवतात. पॉइंट 6. खरी ताकद भावना दाबण्यात नाही, त्यांना समजून घेण्यात आहे. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलंय का, जी कितीही कठीण परिस्थिती आली तरी शांत राहते. लोक तिच्यावर टीका करतात तरी ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. अपयश येतं तरी ती कोसळत नाही आणि यश मिळालं तरी ती अहंकारात वाहून जात नाही. अशा लोकांमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये नेमका फरक काय असतो? बुद्धिमत्ता? नशीब? अलुगव? नाही. फरक असतो त्यांच्या भावनांवर असलेल्या समजुतीचा. लेखिका ब्रियाना विस्ट सांगतात की आपल्या भावना कधीच आपल्या आयुष्याचं नुकसान करत नाहीत. आपण त्या भावनांवर विचार न करता दिलेली प्रतिक्रिया आपलं नुकसान करते. उदाहरणार्थ, राग येणं चुकीचं नाही, भीती वाटणं चुकीचं नाही, दुःख होणंही चुकीचं नाही. चुकीचं तेव्हा घडतं जेव्हा रागाच्या भरात आपण नातं तोडतो, भीतीमुळे संधी सोडून देतो किंवा दुःखामुळे स्वतःला जगापासून दूर करतो. म्हणून लेखिका सांगतात, भावना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्या काय सांगत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुस्तकात एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. जे लोक स्वतःच्या भावनांकडे प्रामाणिकपणे पाहतात तेच हळूहळू स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवतात. कारण प्रत्येक भावना एक निर्णय बदलू शकते आणि एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. समजा कोणीतरी तुमच्यावर टीका केली. त्या क्षणी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला, ताबडतोब रागाने उत्तर देणं. दुसरा, क्षणभर थांबून स्वतःला विचारणं, मला नेमकं एवढं का दुखलं? हा छोटासा फरक तुमचं नातं वाचवू शकतो, तुमची कारकीर्द वाचवू शकतो आणि अनेकदा तुमचं भविष्यही बदलू शकतो. याचं एक वेगळं आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे APJ अब्दुल कलाम. त्यांच्या आयुष्यात अनेक अपयश आले. रॉकेट प्रक्षेपण अपयशी ठरले. मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या. अशावेळी अनेक जण घाबरले असते, इतरांवर दोष टाकला असता किंवा स्वतःवरचा विश्वास गमावला असता. पण डॉक्टर कलाम यांनी प्रत्येक अपयशाकडे भावनेच्या भरात न पाहता शिकण्याची संधी म्हणून पाहिलं. त्यांनी एकदा सांगितलं होतं, अपयश आलं तर त्यातून धडा घ्या, कारण प्रत्येक चूक तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करत असते. हीच खरी भावनिक परिपक्वता होती. त्यांनी भावना नाकारल्या नाहीत, पण त्या भावनांना निर्णयाचं नियंत्रणही दिलं नाही. आणि म्हणूनच ते केवळ महान शास्त्रज्ञच नाही तर लाखो लोकांसाठी प्रेरणा बनले. या भागाचा सर्वात मोठा संदेश असा आहे, भावना तुमच्या आयुष्याचं स्टेअरिंग व्हील बनल्या तर त्या तुम्हाला कुठेही घेऊन जातील. पण जर भावना तुमच्या मार्गदर्शक बनल्या
आणि निर्णय तुमच्या विवेकाने घेतले तर त्या तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम आयुष्यापर्यंत घेऊन जातील. लक्षात ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस तो नसतो जो कधीच रागावत नाही किंवा कधीच घाबरत नाही. खरा मजबूत माणूस तो असतो जो प्रत्येक भावना ऐकतो पण अंतिम निर्णय स्वतः घेतो. आणि कदाचित स्वतःवर विजय मिळवण्याची सुरुवात याच एका सवयीपासून होते. पॉइंट 7. तुमचाच पर्वत तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतो. या प्रवासात आपण एक गोष्ट समजून घेतली. आपणच अनेकदा स्वतःच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतो. आपल्या जुन्या जखमा, आपल्या भीती, आपले चुकीचे विश्वास आणि आपल्या भावना हे सगळं मिळून एक असा पर्वत तयार करतात जो आपल्याला अशक्य वाटतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, हा पर्वत हटवायचा कसा? याच ठिकाणी ब्रियान्ना विस्ट या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संदेश देतात. ती म्हणते, तुमचा पर्वत तुमच्या मार्गात नाही, तोच तुमचा मार्ग आहे. या एका वाक्यात संपूर्ण पुस्तकाचं सार दडलं आहे. आपण नेहमी विचार करतो, माझ्या आयुष्यात समस्या नसता तर मी आनंदी असतो, मला भीती नसती तर मी पुढे गेलो असतो, माझं बालपण चांगलं असतं तर आज मी वेगळा माणूस असतो. पण लेखिका सांगते, कदाचित तुमची सर्वात मोठी ताकद याच संघर्षांमध्ये लपलेली आहे. कारण पर्वत हटवला तर तुम्ही तिथेच राहाल, पण पर्वत चढलात तर तुम्ही स्वतः बदलून जाल. आणि पुस्तकाचा खरा उद्देशही हाच आहे, समस्या संपवणं नाही, समस्यांमधून स्वतःचं नवीन रूप घडवणं. कल्पना करा, जर एका फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यासाठी संघर्ष करावाच लागला नसता तर त्याचे पंख कधीच मजबूत झाले नसते, तो उडूच शकला नसता. संघर्ष त्याला थांबवत नव्हता, संघर्षच त्याला उडायला तयार करत होता. आपल्या आयुष्यातही हेच घडतं. अपयश आपल्याला नम्र बनवतं, भीती आपल्याला धैर्य शिकवते, नकार आपल्याला योग्य लोकांची किंमत शिकवतो आणि वेदना आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवतात. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे J.K. रोलिंग. आज जगभरात लाखो लोक त्यांना यशस्वी लेखिका म्हणून ओळखतात. पण एक काळ असा होता जेव्हा त्या बेरोजगार होत्या. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्या एकट्याच आपल्या मुलीचं संगोपन करत होत्या आणि त्यांनी लिहिलेलं हस्तलिखित 1-2 नाही तर अनेक प्रकाशकांनी नाकारलं. या प्रत्येक नकारानंतर त्या थांबू शकल्या असत्या, स्वतःला सांगू शकल्या असत्या, हे माझ्यासाठी नाही. पण त्यांनी प्रत्येक नकाराला एक पाऊल समजलं आणि शेवटी त्याच हस्तलिखितातून जन्म झाला हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन या जगप्रसिद्ध पुस्तकाचा. जर त्या संघर्षापासून पळाल्या असत्या तर कदाचित जगाला ही कथा कधीच मिळाली नसती. म्हणूनच तुमच्या आयुष्यात आज जो संघर्ष सुरू आहे तो कदाचित शिक्षा नाही, तो तुमची तयारी आहे. कदाचित आज ज्या गोष्टीमुळे तुम्ही रडत आहात, उद्या त्याच गोष्टीमुळे तुम्ही इतरांना प्रेरणा द्याल. आणि म्हणून या पुस्तकाचा शेवट एका आशेने होतो. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पर्वत हटवण्याचा प्रयत्न करू नका, तो समजून घ्या, स्वीकारा आणि एक एक पाऊल टाकत चढायला सुरुवात करा. कारण शिखरावर पोहोचल्यावर फक्त तुमचं आयुष्य बदललेलं नसेल, तुम्ही स्वतः बदललेले असाल. आणि कदाचित हीच या पुस्तकाची सर्वात सुंदर शिकवण आहे. तुमचा पर्वत तुमच्या वाटेत उभा नाही, तोच तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम रूपापर्यंत घेऊन जाणारा मार्ग आहे. आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू परिस्थिती नसते, नशीब नसतं किंवा इतर लोकही नसतात. अनेकदा आपला सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपलेच विचार, आपल्या जुन्या जखमा, आपली भीती आणि स्वतःबद्दलचे चुकीचे विश्वास असतात. पण या पुस्तकाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
हे पुस्तक आपल्याला बदलण्याचा सल्ला देत नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवतं. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःपासून पळणं थांबवाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल सुरू होईल. लक्षात ठेवा, पर्वत कधीच तुमच्या वाटेत नव्हता. तो तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी तुमच्या प्रवासाचा एक भाग होता. म्हणून पुढच्या वेळी आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आला, त्याच्यापासून पळू नका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, हा प्रसंग मला कोणता माणूस बनवत आहे? कारण ज्या दिवशी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधाल, त्या दिवशी तुम्ही फक्त तुमचा पर्वतच जिंकणार नाही, तर स्वतःलाही जिंकणार आहात. जर आजच्या या पुस्तकातून तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणार असाल, तर तीही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला नवीन नशिबाची गरज नाही. तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहण्याची गरज आहे. जर ही शिकवण तुम्हाला आवडली असेल, तर हा व्हिडिओ अशा एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जी सध्या स्वतःशीच संघर्ष करत आहे. आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशाच अप्रतिम पुस्तकासोबत भेटू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत रहा आणि तुमच्या आयुष्यातला प्रत्येक पर्वत एक एक पाऊल टाकत जिंकत रहा. धन्यवाद.